आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। ताई, लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल। नमस्कार मित्रांनो, आज 29 जून रविवार, परंतु आज खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आत्ताच आपण बघितले की आदिती तटकरे मॅडम यांची मोठी घोषणा झालेली आहे। थोड्याच वेळापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येतील। आता जर आपण बघितलं तर फक्त 2च दिवस जूनच्या हप्त्याला राहिलेले आहेत। जूनचा हप्ता फक्त 2 दिवसच राहिलेले आहेत। 29 आणि 30 जून या 2 दिवसात सरकारला हे वितरित करणं भागच आहे, कारण महिना संपत आलेला आहे। नवीन यादी तयार झालेली आहे। कुठे नाव आहे, काय आहे, सगळं मी डिटेलमध्ये सांगणार आहे। सोबतच भरपूर लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद देखील करण्यात आलेला आहे। काय आहे इन डिटेलमध्ये आपण पाहणारच आहोत। त्यापूर्वी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे, ती पण आपण ऐकूयात। बघा, आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे, आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती निधी बनवायचा आहे। त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे। आता यावर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की भरपूर लाडक्या बहिणी आता लखपती बनणार आहेत। भरपूर लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये आता त्यांना 1 लाख रुपयापर्यंत पैसे हे मिळणार आहेत। त्या कुठल्या योजनेअंतर्गत मिळणार आहेत, काय आहेत, नवीन योजना आलेली आहे का, काय आहे, आपण डिटेलमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहणार आहोत। परंतु यातील काही वाईट बातमीसुद्धा आहेत। भरपूर लाडक्या बहिणी यातून बाद देखील होणार आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना काही योजनेचे पैसे मिळणार नाहीत। सगळं आपण डिटेलमध्ये एक करून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधीच सबस्क्राईब करा। बघा, सगळेजण तुम्हाला सांगतील आज पैसे ना, उद्या सांगतील, परवा येतील, परंतु आपला एकमेव चॅनल असा आहे जिथं आपण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो काय होणार आहे, कधी होणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती फक्त आपल्या इथेच भेटते। त्यामुळे आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। बघा, थोड्याच वेळात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। भरपूर लाडक्या बहिणी याच प्रतीक्षेत आहेत आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आज 2 ते 3 प्रकारचे मेसेज हे आपल्याला पाहायला मिळतील। आता ह्याच्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी असतील, तुमचा समावेश आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती एकंदरीत आपण एक प्रमाणे घेणार आहोत। बघा, भरपूर ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही आहे ते आपण प्रश्न बघितलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणी कमेंट्स करतायत, त्या प्रत्येक कमेंट्सचं आपण उत्तरसुद्धा देणार आहोत या व्हिडिओमध्ये। लक्षात ठेवा, काल रात्री मोठी बैठक झालेली आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा जो पैसे आहेत त्याचं वितरणासाठी जो चेक आहे त्या चेकवरती सही झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना तेच होतं की कधी होणार आहे, काय होणार, चेकवरती सही झालेली आहे। प्रत्येक महिन्याला जो चेक निघतो त्या चेकसाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे। मंजुरी कोणाकडून देण्यात आलेली आहे तर दोन्ही उपमुख्यमंत्री आपले आणि मुख्यमंत्री यांच्याकडून या चेकसाठी मंजुरी झालेली आहे। तो आता लवकरच बँकेतसुद्धा जमा झालेला आहे, त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही। ज्या लाडक्या बहिणींना पैसे कोणत्या हातात, तुम्ही म्हणाल आम्हाला पैसे येणार, आम्हाला मेचा हप्ता आला, आम्हाला जूनचा 100% येणारच का, असं नाही मित्रांनो। तुम्हाला जर आता नीट इन डिटेलमध्ये सांगितलं तर सरकार खूप तत्परतेनं आता सध्या काम करत आहे। लाडकी बहीण योजना असेल, PM किसान योजना असेल, परत आपले दुसरे संजय गांधी निराधार योजना असतील, कारण सरकारचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहेत त्याचं तंतोतंत पालन आता या काही महिन्यांपासून केलं जात आहे। तुम्ही सुद्धा अनुभव घेतला असेल की काही लाडक्या बहिणींना पहिले पैसे येत होते, परंतु काही लाडक्या बहिणींना आता पैसे येणं बंद झालेलं आहे। त्याचं मागचे जे काही निरनिराळे कारण आहेत ते पुढं आलेले आहेत। त्यामुळं मी जे सांगतोय ते व्यवस्थित ऐका। जर व्हिडिओ पळवत बघितलं तर त्यात तुमचंच नुकसान आहे, त्यात तुम्हाला इथून पुढं हप्ते भेटणार नाहीत। ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। तुम्हाला काय महत्त्वाचे अपडेट आहेत मी तुम्हाला सांगणारच आहे। इन डिटेलमध्ये व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। त्याच्या अगोदर 2 कामं करा। पहिली म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला मेचा हप्ता आला होता का, आणि तुम्हाला तुमची बँक आणि तुमचा तालुका कोणता आहे हे पटापट कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। कारण कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, कोणते जिल्हे लवकर येणार आहेत, कोणते जिल्हे उशिरा येणार आहेत, कोणत्या बँकेत पहिले प्रश्न पडणार, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे।
तर बघा, आज प्रामुख्यानं आज जरी रविवार असला, लक्षात ठेवा, तरी उद्या सकाळी तुम्हाला जाऊन महत्त्वाची कामं करायची आहेत. लक्षात घ्या, आता हे वाटप जे आहे ते 2 दिवसातच होणार आहे. आजपासून ते कदाचित सुरू होईल, आज उद्या, आणि जर वेळच नाही पुरला तर 1 जुलैपर्यंत हे वाटप राहील. कारण सरकारचं तसंच आहे की प्रत्येक महिन्याच्या लवकरच पैसे वाटप झाले पाहिजेत. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बँकेत जायचं आहे. तुमची पोस्टाचं खातं असेल, पोस्टात जावा. बँकेचं खातं असेल, बँकेत जावा. जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, जिल्हा मध्यवर्तीमध्ये जावा. परंतु तिथं गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमचं अकाउंट चेक करायचं आहे. बघा, KYC तुमच्या अकाउंटची जर झालेली नसेल किंवा KYC जर तुमच्या अकाउंटची, बँक अकाउंटची सांगतोय मी, जर झालेली नसेल तर तिथं तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावं लागत आहेत. भरपूर लाडक्या बहिणीचे हे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला वाटते की आम्ही केले की गेल्या महिन्यात केले, नाही, काहीतरी फॉल्ट होत आहे. जर वेळेस काहीतरी नियम बदलत आहेत बँकेमध्ये, वेगवेगळे हे चेंजेस होत आहेत. काही जणांचं तर बॅलन्स कमी असल्यामुळे तिथं जरी पैसे पडले तर ते कट होत आहेत. त्यामुळे बॅलन्स मेंटेन ठेवा, जो तुमचा पाहिजे मिनिमम बॅलन्स. तो आपला मोबाईल नंबर अपडेट करून घ्या. बघा, भरपूर लाडक्या बहिणींची ती चूक होते की आपण मोबाईल नंबर कुणाचा हरवतो, कुणाचा मोबाईल चेंज करतो, त्यानं आपण मोबाईल नंबरसुद्धा चेंज करतो भरपूर वेळा. त्यामुळं आपला बँकेत वेगळाच मोबाईल नंबर असतो, आपल्या मोबाईलमध्ये वेगळाच नंबर असतो. त्यामुळे ना तुम्हाला मेसेज आलेलं कळतं, ना तुमच्यात कोणी ट्रान्झॅक्शन झालेलं कळतं. ह्या सगळ्या गोष्टी चेंज करा. ज्यावेळेस पण मोबाईल नंबर चेंज होतो त्यावेळेस 2 कामं करायचे आहेत. पहिलं तर आधार कार्डला पण तोच मोबाईल नंबर लिंक करायचा, म्हणजे आधार कार्डचं सुद्धा आपल्याला सगळं डिटेल कळतं. कारण आजकाल आधार कार्डशिवाय काहीच होत नाही. आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असतं, आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डला लिंक असतं, सगळीकडे आधार कार्ड आता आहे. त्यामुळं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे, लगेच बँकेला लिंक करून घ्यायचा आहे, लगेच पॅन कार्डला, सगळीकडे मोबाईल नंबर तो नवीन लिंक करून घ्यायचा आहे. 1 दिवसात सगळी प्रोसेस होते. पटपट ते कामं करायची आहेत. दुसरी कामं म्हणजे काय, तर भरपूर लाडक्या बहिणी हे रेशन कार्डला सिरियसली घेत नाहीत. रेशन कार्डमध्ये त्यांचं अजूनही ऑनलाईन पद्धतीने नाव दिसत नाही आहे. बघा, हे जर तुमचं नाव नाही दिसलं तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की आमची कुठं अर्ज पडताळणी होते, आम्हाला कुणा आमच्या घरी अधिकारी आलेत, नाही, अधिकारी किंवा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येईलच असं नाही. तिथं तुमच्या घरी न येता तुमचं झालेल्या बँकेच्या ट्रान्झॅक्शन्सवरून, कारण लक्षात घ्या, तुम्ही जे पण करताय ना ते सगळ्यांचा डेटा सरकारकडे आहे. रेशन कार्डचा डेटा सरकारकडे आहे, अन्न पुरवठा विभागामधून. वाहनं जर तुम्ही 4 चाकी घेतली असतील तर ते RTOकडून डेटा घेत आहेत. आधार कार्ड तुम्ही बँकेत ट्रान्झॅक्शन करतात तर तुम्हाला आधार तिथं लिंक आहे, त्यामुळे आधार कार्ड तुमचं तिथं जे आहे UID आहे त्यांच्याकडे त्यांचा डेटा आहे. पुढचं म्हणजे इन्कम टॅक्स जर कोण भरत असेल तर त्यांच्याकडे तो डेटा आहे. त्यामुळं आपण जर असं म्हणत असेल की तसं नाही आहे, परंतु सरकारला सगळं समजत आहे. त्यामुळे सरकार काही जिथं, जसं आपण बोललं की गेल्या 8-10 दिवसाखाली काही लाडक्या बहिणी होत्या ज्या डबल योजनेचा लाभ घेत होत्या, त्यांना समजलं सरकारला की असं आहे, तर त्यांना एकाच योजनेतून लाभ द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे, आपल्याकडून जे काम आहे ते व्यवस्थित करा. आपली सगळी कामं ठेवा, व्यवस्थित तयार करून ठेवा. आता तुम्ही मला कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. बघा, जिल्हे जर आपण बघितलं तर पुणे आहे, रायगड आहे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, लातूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून एकंदरीत सुरुवात करत आपण दरवेळेस होते. परंतु ह्यावेळेस सरकारनं असं सांगितलं की जिथं जास्त लाडक्या बहिणी आहेत त्या जिल्ह्यांपासून सुरुवात ही करण्यात येणार आहे. आता तुम्हीच आम्हाला सांगायचं की तुमच्या जिल्ह्यात किती लाडक्या बहिणी आहेत, कारण आपण प्रत्येक जिल्ह्याचा आढावा इथं घेतलेला नाही आहे, काही महत्त्वाच्या जिल्ह्याचाच घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही पटापट सांगा की तुमच्या जिल्ह्यात सगळ्यात लाडक्या बहिणी आहेत का. पटपट कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. आणि भरपूर लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयेसुद्धा मिळणार आहे. सरकार अशी योजना आणत आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज हे मिळणार आहे, आणि ते लवकरच तुम्हाला वाटपसुद्धा होईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना व्हॉट्सअपवर हे वगैरे शेअर करा, कारण बघा, माहिती सगळ्यांना माहीत नसते आणि तुम्ही काहीतरी चुकीची माहिती घेऊन येतात, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्यामुळे पटापटा हा व्हिडिओ शेअर करायचा आणि कमेंट्स पटकन करायचे, सगळ्यांनी कमेंट करायचे पटापटा, लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. कुठलाही प्रश्न असू द्या, कुठल्याही योजनेचा असू द्या, तुम्ही आपल्या व्हिडिओखाली टाकू शकता, आपण त्याच्यावरती नक्की रिप्लाय करू. आता लवकरच आपल्याला ह्या येत्या 2 दिवसामध्ये संपूर्ण वाटप पाहायला मिळणार आहे. कुणी टेन्शन घ्यायचं नाही. आज कोणाला नाही आलं तर उद्या येईल, उद्या नाही तर परवा येईल, परवा 3 दिवसात, आज, उद्या, परवा जास्तीत जास्त पैसे येऊन जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.